लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी। आजपासून 1500 रुपये खात्यात जमा होणार। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। 24 फेब्रुवारीपासून पुढे सलग 5 दिवस वाटप होणार। 3500 कोटींच्या चेकवरती सही झालेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे। वित्त विभागाकडून ही मोठी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती आहे। बँकेना तातडीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाच्या 5 खुशखबर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 5 खुशखबर आहेत। आजपासून 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात तर झालेलीच आहे। अदिती तटकरे मॅडम यांची सुद्धा ही माहिती आपण पाहत आहोत। अतिशय महत्त्वाच्या 5 आनंदाच्या बातम्या आपण लाडक्या बहिणींसाठी पाहणार आहोत। एक एक करून सर्व जी माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते ते असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांपासून वाटप सुरू होणार आहे हे आपण पाहणार आहोत। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज फेब्रुवारीचा 8वा हप्ता येणार हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण स्वतः अजितदादा पवार यांनी मोठे संकेत आता दिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा 8व्या हप्त्यासाठी तातडीचे आदेश आता ह्या बँकांना दिलेले आहेत। 8व्या हप्त्यासाठी कोणती महत्त्वाची बँक आहे ज्या बँकेत सर्वात प्रथम मेसेज येणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सोबतच तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यात सर्वात अगोदर पैसे येतील हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता कोणाला किती रुपये मिळणार हे तुम्हाला मी सांगतोय। बघा, सध्या तरी आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयेच हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। यासाठी स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की आम्ही फेब्रुवारीचा हप्ता हा आत्ता तरी आम्ही 1500 रुपयेच हा करण्यात आलेला आहे। जो 21 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला मार्चपासून पुढे पाहायला मिळणार आहे। कारण 21 रुपये जे आहे ते अर्थसंकल्प जे आहे तो अधिवेशनामध्ये ठरवला जाणार आहे। त्यानंतरच तुम्हाला 21 रुपये हे तिथे दिले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला आता जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत। अदिती तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स लाडक्या बहिणींसाठी दिलेले आहेत। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल इथेच समजणार आहे। तर चला सुरुवात करूया। परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज मेसेज येणार हे आपण पाहणार आहोत। कारण सर्व लाडक्या बहिणी इथं पात्र आहेत का हे सुद्धा आपण सांगणार आहोत। कारण असे काही नियम आहेत, त्या नियमामुळे काही लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही आहेत। त्यामुळं ते नियम कोणते आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे म्हणजे तुम्हाला पैसे येतील हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आजपासून पुढे 5 दिवस वाटप होणार आहे। कारण आता फक्त 5 दिवस उरले आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू आहे। आणि तुम्हाला वाटत असेल की यावेळेस उशीर का झाला आहे, तर उशीर झाला आहे त्याच्यामागचे 2 महत्त्वाचे कारण आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आता आजपासून वाटप तर होणार आहे, याच्यावरती काही कुठलीही शंका नाही। परंतु तो उशीर का झाला तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पडताळणी चालू आहे। आता ते कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात आहे तर बघा, काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये हे आता मागं पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी झाल्यावरच त्याची यादी तयार केली जात आहे। ते जिल्हे कोणते आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे फक्त। बघा, काही महत्त्वाचे इतर नियम त्यांनी नवे लावलेले आहेत। त्यातला पहिला नियम असा होता की आम्ही आता लाडकी बहीण योजनामध्ये जी लाडकी बहीण आहे ती हयात आहे की नाही हे जी चौकशी करणार आहोत पहिली गोष्ट तर। कारण आता लाडकी बहीण योजनाहून 5 ते 6 महिने झालेले आहेत, 7 महिने झालेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की काही लाडक्या बहिणी हयात आहे की नाही हे आपण चेक केलं पाहिजे। दुसरी गोष्ट, काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न आता वाढलेलं असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं असेल तर हे आपण चेक केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। पुढचं म्हणजे कोणत्या तरी लाडक्या बहिणीने आता 4 चाकी वाहन घेतलंच असेल हे सुद्धा ते चेक करत आहेत। पुढं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या लाडक्या बहिणी 2 योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे 2 योजनांचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येत आहेत हे चेक केलं जात आहे। आणि अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं काही इन्फॉर्मेशन आहे ती चुकीची आहे म्हणजे बोगस आहे हे सुद्धा चेक करून ती यादी तयार केली जात आहे मित्रांनो। तर आता तुम्हाला काय करायचं आहे नेमकं जेणेकरून तुमचं सुद्धा नाव हे यादीत असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं पहिली गोष्ट तर उत्पन्नाचा दाखला काढणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं उत्पन्नाचा दाखला आत्ता गेल्या महिन्यातला किंवा या महिन्यात काढायचा आहे, जर तुमचा 2.5 लाख रुपयेपर्यंत जर उत्पन्नाचा दाखला असेल तर आणि तरच तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता नाही तर इथून पुढे यावर्षी जेवढे हप्ते असतील तेवढे हप्ते तुम्हाला मिळत राहतील। परंतु जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। कारण का? कारण बघा, तुमच्या अर्ज पडताळणी झाल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत फेब्रुवारीचा हप्ता। त्यामुळं सरसकट आधी चौकशी होणार आहे आणि नंतरच मग सरसकट हे वाटप होणार। सरसकट वाटप म्हणजे काय, जी यादी तयार केली जात आहे
त्या यादीनुसारच परत तुम्हाला तिथं ह्या सगळ्या गोष्टी इथं दिल्या जात आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगितली, उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. आता दुसरी गोष्ट, आधार नंबर, जो आधार कार्डला नंबर आहे, मोबाईल नंबर, तो तुमचा चालूचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत. जर दुसरा नंबर असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतल्या अकाउंटची माहिती ही सेम असली पाहिजे. हे जर वेगवेगळे असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळं आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती, फोन नंबर, तुमचं नाव, स्पेलिंग हे सगळं बरोबर असलं तरच तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतील आणि आज तुमच्या खात्यावरती पैसे पडतील. हे 2 महत्त्वाचे कामं करून तुम्हाला ते आधार कार्ड बँकेत जमा करावं लागणार आहे अपडेटसाठी. आता जर आपण बघितलं तर तिसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड. ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही, अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. मी वारंवार सांगत होतो, कारण लाडक्या बहिणींची जी काही 15 जिल्ह्याची यादी तयार आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची बोगस यादीसुद्धा आहे. जर तुमच्याकडं रेशन कार्ड अपडेट नसेल, तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, तर तुम्हाला कुठल्याही आता योजनेचा हप्ता येणार नाही. तुम्हाला अजिबातसुद्धा तिथं आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मेसेज पण येणार नाही आणि तुमच्या मोबाईलवरती सुद्धा कुठल्याही प्रकारचं तिथं एक 1500 रुपये जमा झाल्याचा हा मेसेज येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला अजून जर महत्त्वाची काही गोष्टी असतील तर तुम्हाला बघा, सगळ्यात महत्त्वाचं हे मी जे आता सांगितलं आहे ते सगळं तिन्ही डॉक्युमेंट तुमचे अपडेटेड पाहिजेत. जर ज्यांचं अपडेट असेल त्यांना 100% इथं हे खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत. आता तुम्हाला मी हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या त्या बँका आहेत. बघा, बँका आणि जिल्ह्यांची यादी तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. सोबतच कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार, तर जी लाडकी बहिणीची गॅस सिलेंडरची EKYC झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या त्या बँका आहेत, तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट खातं, त्यानंतर ॲक्सिस बँक ऑफ इंडिया, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. ॲक्सिस बँक असेल, तुमचं पोस्टची बँक असेल, ह्यातमध्ये. आता बघा, याच्यामध्ये अजितदादा पवार यांनी काय बोलले आहेत ते आपण बघूयात. बघा, मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाचेही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. पहा, आता आपण बघितलेलं आहे की अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला नेमकं काय आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते जिल्हे आहेत. जिल्ह्यांची सुरुवात अशी आहे बघा, जालना, धुळे, अमरावती, पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा जिल्ह्यांपासून हे वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. रेशन कार्डसोबत तुमचं आधार कार्डसुद्धा अपडेट करून घ्यायचं आहे, ते बँकेत जमा करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, हे तुम्हाला आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कारण काय होतं, जोपर्यंत तुम्ही माहिती देणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही की तुमच्यापर्यंत ही माहिती जी आहे ही पोहोचत आहे का नाही, किंवा तुमच्यापर्यंत जे पैसे आहेत ते सगळ्यात अगोदर पोहोचत आहेत का नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तर एकतर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, आपल्या व्हॉट्सअपला जे ग्रुप असतात त्याच्यावरती शेअर करा, फेसबुकला जे असतील तर शेअर करा. तुमचे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा, कारण कधी तुमची पडताळणी होऊ शकते, त्यानंतर तुमचं यादीमध्ये हे नाव असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.